इकडे आपली कोकोनट वडी तयार झालेली आहे, पाहू शकता. आणि अगदी सगळ्या बाजूनी खूप सुंदर आणि चवीला सुद्धा खूप टेस्टी रेसिपी. अशा प्रकारची वडी जर तुम्हाला बनवायची असेल तर व्हिडिओ हा कंटिन्यू करा, म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येईल आणि आपण स्टेप बाय स्टेप अगदी ही वडी बनवून दाखवलेली आहे आणि चवीला सुद्धा खूप भन्नाट आहे आणि सर्वांनाच आवडेल अशी वडी आहे आपली. तर नक्कीच नक्कीच तुम्ही ट्राय करा. नमस्कार. आज आपल्याला खोबर वडी बनवायची आहे, तर त्यासाठी आपण इकडे अर्धा किलो हा खोबर खीस घेतलेला आहे. हा आपल्याला मार्केटला उपलब्ध भेटतो आणि अगदी पांढरा शुभ्र असतो, अगदी जवळून सुद्धा पाहू शकता. आणि एक समान हा अगदी बारीक केलेला असतो. याला आपण कोकोनट पावडरसुद्धा म्हणलं जातं. तर हा घेतला आहे आपण अर्धा किलो. आणि आता पुढचं साहित्य आहे आपलं. इकडे आपण हा पाव किलो खवा घेतला आहे आणि हा आपण फ्रीजला ठेवल्यामुळे थोडासा कडक झालेला आहे. तर इकडे पाव किलो घेतला आहे. आणि जर तुमच्याकडं पाव किलोपेक्षा कमी असेल तरीसुद्धा चालतं आणि थोडा जास्त असेल तरीसुद्धा चालतं, याचं काही प्रमाण नाही. पण यापेक्षा अधिकही घालायचा नाही. तर इकडे आपण पाव किलोच्या आसपास किंवा कमी जास्त असा हा खवा घेतलेला आहे. त्यानंतर आपण इकडे साखर घेतलेली आहे आणि साखर ही 1 किलो आहे. आपल्याकडे खोबर खीस अर्धा किलो आणि खवा पाव किलो, तर साखर 1 किलो असं हे प्रमाण आहे. तर चला आता आपण पुढची कृती करूयात. आणि आपल्याला खोबर वडी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर याचा पाक बनवून घ्यायचा आहे. तर घेऊयात आपण. इकडे आपण पाक बनवण्यासाठी पातेलं घेतलं आहे. तर या पातेल्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. इकडे 1 किलो साखर आहे, ही घालून घेऊयात. त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तर पाणी आपण इकडे अर्धा ग्लास घेतलेला आहे. इकडे आपण साखर आणि पाणी हे थोडंसं मिक्स करून घेऊयात, म्हणजे साखर थोडीशी विरघळली की आपण त्यानंतर गॅसवरती हे पातेलं ठेवायचं आहे आपल्याला. तर साखर आपण थोडीशी याला विरघळून घेऊयात. इकडे आपली साखर बऱ्याचपैकी विरघळून झालेली आहे. तर आपण आता हे पातेलं गॅसवरती ठेवूयात. इकडे आपण गॅसवरती पातेलं ठेवलं आहे आणि याला आपण साखर विरघळेपर्यंत असं याला ढवळत राहायचं आहे. इकडे आपला पाक असा उकळायला सुरुवात झालेली आहे. तर आपण याला असं 2-2 मिनिटांनी हलवत राहायचं आहे, म्हणजे खाली पटकन असा आपला पाक तयार होईल. त्यासाठी इकडे आपला पाक तयार होत आहे आणि आपण याला 2-2 मिनिटांनी असं चांगलं फिरवून घेत आहोत, म्हणजे लवकर आपला पाक तयार होईल. आणि आता आपल्याला पाक कशा प्रकारे चेक करायचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर इकडे आपण एक वाटी घेतलेली आहे आणि या वाटीमध्ये पाणी घेतलं आहे. आणि आता आपल्याला बिलकुल पाक आलेला समजत नाही, तर तेव्हा काय करायचं, 1 थेंब पाकाचा यामध्ये घालायचा, म्हणजे तुमचा पाक आलेला आहे किंवा नाही हे तुम्हाला कळेल. आणि आता हे पाहू शकता, या पाकाचा थेंब पडत असताना अशी तार निर्माण होते, म्हणजे पाक हा 80% आलेला आहे. हे पाहू शकता, आता हे थेंब गळतोय, थोडीशी तार निर्माण होती. हां, तर हा पाक आपला 80% झालेला आहे. तर आणखीन याला आपण 2 मिनिटाचं चांगलं उकळून घेऊयात, म्हणजे पूर्णच आपला तयार होईल. इकडे आपला पाक तयार झाला आहे. तर त्यानंतर आपल्याला घालायचं आहे खवा. खवासुद्धा आपल्याला पाकामध्येच घालायचा आहे आणि हा खवा पाकामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे. तर आपण घालूयात. अगदी हळुवारपणे घाला, पोळण्याची शक्यता असू शकते.
तर इकडे आता खवा मिक्स करून घ्या. याला आता ढवळत राहा म्हणजे आपोआप खवा हा मिक्स होईल. इकडे पाहू शकता अशा प्रकारे आपला खवा मिक्स झालेला आहे. आणखीन याला थोडंसं आपल्याला कलर चेंज होईपर्यंत ढवळून घ्यायचं आहे म्हणजे खवासुद्धा आपला चांगल्या प्रकारे यात शिजला गेला पाहिजे. इकडे आपण ढवळून खव्याला छान प्रकारे फ्लेवर आणि कलरसुद्धा आणत आहोत. आणि खवा चांगल्या प्रकारे शिजल्यासच आपली कोकोनट वडीसुद्धा चांगली बनते. इकडे आपण पाकामध्ये खवा घालून चांगलंच याला ढवळून घेत आहोत. आणि आता हा आपला पाकसुद्धा तयार झाला आहे आणि खवासुद्धा चांगल्या प्रकारे शिजवून झालेला आहे. आणि याला ओळखायचं कसं शिजल्याच्या नंतर पाहू शकता यावरती जसा तो आपण यावरती फिरवून घेतलं आणि नंतर अशा प्रकारे पाहिलेलं आहे. तर याची जी तार होते तयार हे पाहू शकता. अगदी जवळून सुद्धा पाहू शकता याची चांगल्या प्रकारे तार होत आहे. तर हा पाक एकदम बरोबर झालेला आहे. आता यापेक्षा जास्तीचाही आपल्याला बनवायचा नाही कारण जर पुढे गेला तर आपली वडी कडकन फुटते आणि अगदी आपल्याला मऊ प्रकारची वडी बनवायची आहे. तर त्यासाठी पाकसुद्धा याच लेवलला ठेवा म्हणजे छान अशी वडी तयार होईल. तर चला आता आपण यामध्ये खोबरं किंवा कोकोनट पावडर घालूयात. सगळ्यात अगोदर आता आपण यावर थोडंसं तूप घातलेलं आहे. तर हे इकडं पूर्ण ताटाला लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे. म्हणजे बिलकुल याला खालच्या साईडने चिकटणार नाही आहे. त्यासाठी आपण इकडे तूप लावून घेतलेलं आहे. इकडे आपण ही कोकोनट पावडर एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. तर हे घालूयात आता. इकडे आपलं घालून झालेलं आहे. तर आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे म्हणजे खालच्या साईडला चिकटलं नाही पाहिजे. आता हे मिक्स करून घ्या. इकडे आपण चांगल्या प्रकारे मिक्स करूयात. इकडे हे आपला मिक्स करून झालेला आहे आणि आता आपल्याला याला शिजवत बसायचं नाही आहे कारण जर आपण याला शिजवत बसलो तर याचा कलर चेंज होतो. तर त्यासाठी पुढे शिजवायचं नाही आहे. अगदी आता याला आपण तूप लावून घेतलेल्या ताटणामध्ये काढून घ्यायचं आहे. आणखीन याला मी थोडंसं मिक्स करून घेते. आणि हे पूर्ण झालेलं आहे आपलं. तर आता आपण याला ताटामध्ये काढून घेऊयात. इकडे आपण तूप लावून घेतलेलं ताट आहे. तर यामध्ये आपल्याला आता हे काढून घ्यायचं आहे.
सगळ्याच प्रकारचं आपलं काढून झालेलं आहे या ताटामध्ये. आता आपल्याला काय करायचंय, दोन्ही साईडने हे ताट फक्त असं फिरवत राहायचंय, म्हणजे ही वडी चांगली आपली पसरून जाते आणि सगळ्या साईडने अशी व्यवस्थित पसरते एकसारखी. तर याला थोडंसं आपल्याला असं अशा प्रकारे आपली ही वडी पसरवून सुद्धा झालेली आहे, पाहू शकताय. आणि अगदी सगळ्या साईडने पसरलेली आहे. आता आपण यावरती थोडंसं पांढऱ्या शुभ्र कोकोनट पावडर ठेवलेला आहे, तर ते घालूयात. हे अशा प्रकारचं घाला. सगळ्या बाजूने घालून घ्या एकसारखं. इकडे आपलं कोकोनट पावडर सुद्धा घालून झालेलं आहे. आता आपण याला फॅनच्या हवेला अगदी 2 मिनिटं ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला वडी पाडून घ्यायची आहे. आणि जास्तीचा वेळही घालायचा नाही, कारण मग वडी पडणार नाही. त्यासाठी अगदी याला 2 मिनिटं फॅनच्या हवेला ठेवायचं, म्हणजे वरचा भाग असा एकदम कडक झाला की आपण लगेच वडी पाडायला घेऊयात. इकडे आता हा वरचा भाग पूर्ण चांगला कडक झालेला आहे, तर आपल्याला वडी पाडायची आहे. आणि तुम्ही कोणत्याही आकाराची वडी पाडू शकता, अगदी शंकरपाळ्याच्या आकाराचे किंवा चेक्स टाईप. चला पाडूया. आणि साईज ही तुम्हाला जशी हवी आहे तशा प्रकारे पाडू शकते. एक साईड आपलं वड्या पाडून झालेलं आहे, तर आता अशा प्रकारच्या सुद्धा पाडून घ्यायचे आपल्याला. इकडे आपल्या सगळ्या बाजूनी वड्या पाडून झालेल्या आहेत आणि आपली कोकोनट वडी सुद्धा तयार झालेली आहे, तर पाहू शकताय. आणि आता आपण काढूयात सुद्धा. तर काढत असताना आपल्याला अगदी एका साईडने काढायची आहे. हे पाहू शकताय. अगदी खूप सुंदर अशी वडी आपली निघत आहे आणि चवीला सुद्धा खूप भन्नाट रेसिपी आहे, तर नक्कीच ट्राय करा तुम्ही. चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.